पंतप्रधान नरेंद्र मोदी जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी 3 दिवसांच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत। ते वसुदैव कुटुंबकम आणि एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य या आपल्या दूरदृष्टीनुसार या मंचावर भारताची भूमिका मांडणार आहेत। आफ्रिका खंडामध्ये G20 शिखर परिषद आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ आहे। यावेळी पंतप्रधान जोहान्सबर्गमध्ये काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्याची शक्यता आहे। 2023 मध्ये भारताच्या G20 अध्यक्षतेखाली आफ्रिकन युनियन G20चा सदस्य बनला होता, असं मोदी आपल्या निवेदनामध्ये म्हणाले। G20 परिषदेमध्ये अमेरिकेच्या सहभागावर संभ्रम कायम आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिषदेमध्ये बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। जोहान्सबर्गमध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेपूर्वी सलग 5 दिवसाच्या चर्चेनंतर G20 शेर्पांनी नेत्यांच्या घोषणापत्रांवर शुक्रवारी सहमती दर्शवली। पंतप्रधान मोदींसह जगभरातले 19 देशांचे प्रमुख नेते हे परिषदेला उपस्थित राहणार आहेत। अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि रशियासारख्या काही देशांनी घोषणापत्रावर आक्षेप घेतलाय आणि त्यामुळे घोषणापत्रातील काही मुद्द्यांची भाषा सौम्य केली जाण्याची शक्यता आहे। जगातील मुख्य न्यायाधीशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक घडामोडींवर भारताची भूमिका स्पष्ट केली। भारताची आंतरराष्ट्रीय संबंधांप्रती असलेली बांधिलकी मूलभूत स्वरूपाची आहे, केवळ व्यवहारापुरती नाही, असं ठामपणे राजनाथ सिंह यांनी सांगितलं। गेल्या 2.5 दशकामध्ये जगात मोठे बदल झालेले आहेत आणि ते अजूनही सुरू आहेत, त्यामुळे नवी जागतिक व्यवस्था निर्माण करायला हवी अशी गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली। दुबईमध्ये एअर शो दरम्यान तेजस फायटर विमान कोसळलं। भारतीय बनावटीचं तेजस विमान दुबईमध्ये क्रॅश झालं। या अपघातामध्ये पायलट विंग कमांडर नमन शाल यांचा मृत्यू झाला। ही माहिती भारतीय वायुसेनेनं दिलेली आहे। नमन शाल हे हिमाचल प्रदेशमधील कांगरा जिल्ह्यातील सुपुत्र होते। त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे। एका शूर पायलटच्या रूपानं भारतानं आपला एक मौल्यवान हिरा गमावलाय। तेजस अपघाताच्या 1 दिवस आधी सोशल मीडियावर तेजसमध्ये इंधन गळती होत असल्याची अफवा पसरलेली होती। संरक्षण मंत्रालयानं तेजसच्या तेल गळतीचा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला। दुबई एअर शोमध्ये सहभागी झालेल्या भारतीय हवाई दलाच्या LCA तेजस MK1 या लढाऊ विमानातून तेल गळती झाल्याच्या सोशल मीडियावरील पसरलेल्या दाव्यानंतर सरकारनं स्पष्टीकरण दिलं। हे दावे पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं। तेजसमधून बाहेर पडणारे द्रव्य हे पाण्याची वाफ असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं। भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सुप्रीम कोर्टातील कामकाजाचा कालचा शेवटचा दिवस होता। सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचा निरोप समारंभ आयोजित केलेला होता। ॲडव्होकेट्स ऑन द रेकॉर्ड असोसिएशननं या निरोप समारंभाचं आयोजन केलेलं होतं। सुप्रीम कोर्ट ही एक महान संस्था आहे। निर्णय प्रक्रियेमध्ये फक्त न्यायाधीशच नाही तर बार, रजिस्ट्री आणि कर्मचारी यांचाही मोलाचा वाटा असतो। म्हणूनच बारच्या कोणत्याही मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट, बार असोसिएशन आणि ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशननं त्यांना नेहमीच विश्वासात घेतलं पाहिजे, असं सरन्यायाधीश यांनी यावेळी आपल्या शेवटच्या भाषणामध्ये सांगितलं। बिहार मंत्रिमंडळातील खातेनिहाय वाटप काल पार पडलं। नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्री पद कायम राहणार आहे। यासह नितीश कुमार यांच्याकडे सामान्य प्रशासन, मंत्रिमंडळ सचिवालय अशी खाती आहेत। उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे गृह विभागाचा कारभार सोपवण्यात आलाय, तर उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्याकडे भूमी व महसूल विभाग आणि खनिकर्म व भूविज्ञान विभागाचा कारभार असणार आहे। राज्यमंत्री मंगल पांडे यांना आरोग्य विभाग त्याचबरोबर कायदा विभाग दिला गेलेला आहे। बिहार भाजपा अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्याकडे उद्योग खातं आहे। केंद्र सरकारने EPFO मध्ये लवकरच सुधारणा करणार असल्याचं सांगितलंय। दरमहा 15,000 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये नोंदणी अनिवार्य आहे। यापेक्षा जास्त कमाई करणारा कोणताही कर्मचारी योजनेतून बाहेर पडू शकतो आणि त्यांनी मालकांना त्यांना नोंदणी करणं कायदेशीररित्या बंधनकारक नाही असं सांगितलंय आणि त्यामुळे पेन्शन कव्हरेजमध्ये मोठी तफावत निर्माण होते, विशेषतः शहरी भागात जिथे प्रवेश स्तर वेतन देखील अनेकदा या मर्यादेपेक्षा जास्त असतो। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि आपल्या सदस्यांसाठी एक मोठी सुधारणा विचारात घेत आहेत। कर्नाटकच्या धारवाडमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे। वृद्ध वडील कोवळ्या मुलांसह तरुणानं विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली। या घटनेमध्ये चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। कर्नाटकच्या धारवाडमधील चिकमली गवाड या गावामध्ये नारायण शिंदे यांनी आपले वडील विठ्ठल शिंदे आणि 2 मुलांसह गावाबाहेरच्या विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली। त्यांनी मुलांना बोलावून विहिरीमध्ये ढकललं, त्यानंतर आपल्या वडिलांसह स्वतः विहिरीत उडी टाकली आणि आत्महत्या केली। कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं नारायणच्या पत्नीने सांगितलं।
राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध सेंट कोलंबस शाळेमध्ये शिकणाऱ्या शौर्य पाटील या विद्यार्थ्यानं मंगळवारी आत्महत्या केली होती। त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी संतप्त पालक आणि नागरिकांनी सेंट कोलंबस शाळेसमोर निदर्शनं केली। काल झालेल्या निदर्शनांमध्ये दिल्लीतील अनेक सामाजिक संस्था, संघटना सुद्धा सहभागी झाल्या होत्या। शौर्य पाटीलच्या मृत्यूला 3 दिवस उलटून गेल्यानंतरही शाळेनं शौर्याला श्रद्धांजली अर्पण केली नाही किंवा त्याच्या निधनावर दुःख सुद्धा व्यक्त केलं नाही। त्यामुळे पालक चांगलेच आक्रमक झालेले होते। उडुपी येथील कोचिन शिपयार्डमधून भारतीय नौदलाच्या एका महत्त्वाच्या जहाजाशी संबंधित गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी मलपे पोलिसांनी 2 व्यक्तींना अटक केलेली आहे। राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि राजकीय गुप्त कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित असलेल्या या कारवाईमुळे खळबळ माजलेली आहे। भारतीय नौदलाच्या जहाजाची संवेदनशील माहिती लीक झाली आणि त्यामुळे या प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानलं जात आहे। बेंगळुरूमधील देरी सर्कलजवळ दिवसाढवळ्या झालेल्या 7.11 कोटींच्या दरोडा प्रकरणामध्ये पोलिसांनी मुख्य आरोपीला अखेर अटक केली आहे। दरोड्यामध्ये एका पोलिसाचा सुद्धा समावेश असल्याचं चौकशीतून समोर आलंय। या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केलेला आहे। काही संशयितांना अटक सुद्धा केलेली आहे। यामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश आढळून आलेला आहे। एक जण प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीचा कर्मचारी आहे। पोलीस कॉन्स्टेबल हा या दरोड्याचा सूत्रधार असून त्यांना दरोडेखोरांच्या टोळीला माहिती दिली आणि दरोडा टाकल्याचं तपासातून उघड झालंय। झारखंड आणि पश्चिम बंगालमधील कोळसा चोरी आणि तस्करीच्या एका मोठ्या आंतरराज्य नेटवर्कवर काल प्रवर्तन निदेशालयानं मोठी कारवाई केलेली आहे आणि ईडीच्या रांची विभागीय कार्यालयाच्या नेतृत्वाखाली झारखंड आणि बंगालमध्ये एकूण 40 पेक्षा अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले गेले। ईडीच्या पथकांनी झारखंडमधील रांची, धनबाद आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये 18 महत्त्वाच्या ठिकाणी छापा टाकला। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मौल्यवान मालमत्तांचे कागदपत्र जप्त केलेले आहेत। कोळसा चोरी, बेकायदा खाणकाम आणि तस्करीद्वारे सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या कोळसा माफियांविरोधात ईडीने पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई केली। ईडीच्या कोलकाता युनिटने दुर्गापूर, पुरुलिया, हावडा आणि कोलकाता या जिल्ह्यांमधील एकूण 24 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले आहेत। झारखंडमधील कोळसा चोरी प्रकरणाशी संबंधित असलेल्या या आंतरराज्य रॅकेटवर ईडीने ही कारवाई केलेली आहे। कोळसा माफियांशी संबंधित व्यावसायिक, उद्योजक आणि त्यांच्या साथीदारांच्या ठिकाणांवर झालेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अघोषित मालमत्ता आणि रोख रक्कम जप्त झाली आहे। केरळमधल्या कोल्लम जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या कवानाड या परिसरामध्ये संध्याकाळी धक्कादायक घटना घडली। कवानाडजवळ किनाऱ्यावर बांधून ठेवलेल्या अनेक मच्छीमारी बोटींना अचानक आग लागली आणि त्यामुळे परिसरामध्ये धुराचे मोठे लोट पसरले होते। या आगीमध्ये बोटीजवळ काम करत असलेल्या राजू आणि अशोक नावाचे 2 कामगार गंभीररित्या भाजलेत। त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलंय। घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। बेळगावच्या चिकोडी तालुक्यातील येडूरवाडी इथे गावात तब्बल 12 फूट लांबीची मगर आढळून आली। नागरिकांनी या मगरीला वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलं। शहापूर रोडवर मगर फिरत असल्याचं समजताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। गावातल्या युवकांनी दोरी आणि लाकडाच्या मदतीने मगरीला पकडण्यात यश मिळवलं। माहिती कळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मगरीला ताब्यात घेतलं। मगरीला सुरक्षित स्थळी पाठवलं गेलं। युवकांच्या धाडसाचं परिसरात सध्या कौतुक होत आहे। हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील करसोग इथे ममलेश्वर महादेव मंदिरामध्ये बुढी दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। दिवाळीनंतर एका महिन्याने येणाऱ्या अमावस्येच्या रात्री हा सण साजरा करण्याची इथं परंपरा आहे। काल रात्री हजारो भाविकांनी ढोल ताशांच्या गजरात आणि मशाल घेऊन नृत्य करत या सणामध्ये सहभाग घेतला।